हयात नाही. बाबासाहेबांना एक संधी आली. बाबासाहेब बापू आम्ही सगळे एका लाईनीत असं असायचं. बापू आणि बाबासाहेब शेजारी असायचे. खरे दोघं साखर कारखानदार, त्यामुळे दोघांचं सारखं हिंदूत चालायचं. मी आता थोडं अलीकडच्या बाजूला असायचं. तर आमची मैत्री असायची. बापूची आमची मैत्री, बाबासाहेबांची आमची मैत्री. आमच्यातला एक सहकारी आज मंत्री झाला. खरं आपल्या तालुक्याला ती संधी होती, आपण ती घालवली. नाही तर अन्यथा आज तालुक्यामध्ये आपल्याला सुद्धा बरंच काही करता आलं असतं. मग आम्हाला आता झगडावं लागतंय. भीमाशंकर आमचं आहे, आम्हाला सांगावं लागतं. आणि आज आमच्या तालुक्यात भीमाशंकरच्या नावाने काही होणार आहे की नाही, कारण भीमाशंकरच्या नावाने दुसरीकडेच विकास चाललाय. आमच्या तालुक्याकरता काही मिळणार आहे की नाही. परत ताई आला, तो मुद्दा परत आला. दुर्दैवानं आमच्याच लोकप्रतिनिधी त्यांची बाजू घेतली. त्या घेतून मला काही कळलं नाही. ती अंदर की बात आहे. परवा मुख्यमंत्री सुद्धा आले, त्यांनी सांगितलं आम्ही एक प्रपोजल दिले. आता कालच तुम्ही वाचले असेल, केंद्रामध्ये शिवसेनेच्या लोकांना प्रपोजल दिले. तसं प्रपोजल यांच्या पाठ्याला आले की काय कुणास ठाऊक. त्यावेळी यांची पावलं आता वेगळ्या दिशेने वाहत चालतायत. आणि मग कुठेतरी दमबाजी करायची. आमच्या दुर्गाड्यांना फोन केला, मला तुम्ही कार्यक्रमाला बोलवलं आहे, मी राडा करी. म्हटलं या राडा करायला या तुम्ही. आमचं महिला ब्रिगेड आम्ही आवर्जून बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं तुमचा राडा किती होतो त्याच्यापेक्षा आमचा राडा किती होतो ते बघा. उत्तरला प्रत्युत्तर आम्ही मिळू शकतो ना. आज मी सत्तेवर नाही, मी आमदार नाही, याचा अर्थ मी सगळे राजकारण सोडून दिलं का. आणि त्यांना असं वाटतं की दिलीप मोहितेने आता काहीच करत नाही, शांत बसायचं. ही सगळी जी कार्यकर्ती ज्यांनी माझ्याकरता जीवाचं रान केलं त्यांना मी आरोप सोडून द्यायचं. अरे त्यांच्याकरता मला राजकारण करतंय. त्या लाख लोकांनी मला मतं दिली, त्यांच्याकरता मला राजकारण करायचंय. त्यांचे प्रश्न मला सोडवायचे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्या माहिती आहेत, आमचे सगळे सहकारी आहेत. स्वप्नील दंडरेचा राजीनामा मागच्या वेळी अरुण आम्हाला चेअरमन करत असलं, पण कुठे माशी शिंकली. कारण आमचा स्वप्नील दंडरे हा वळसे परिवाराचा जावई, त्यामुळे मागच्या वेळेला आमची संधी गेली. आता माझं दुखणं असं की नेमका बायकोचा वाचा तो मला अडचण निर्माण केली. त्यामुळे मी 10 वेळा सांगितलं बाबा तू राजीनामा दे, राजीनामा दे, ऐकायलाच आहे ना. शेवटी सगळे राजकीय होतं वापरला, राजीनामा घेतला आणि परत तिथं मग सगळ्याची मोहीम सुरू केली. आणि केली कोणी आमच्या शेजाऱ्यांनीच केली. मला परत त्याच्यामध्ये भूमिका घ्यावी लागली आणि म्हणून अरुण चांभारे चेअरमन झाले. नाहीतर तुम्हाला माहिती एक मावळामधला गरीब कार्यकर्ता, तरी मोटरसायकली चालवता येत नाही आणि गाडी चालव म्हणलं साहेब कशी त्यांना आता गाडी शिकवतात चालवायला देव जाणे. पायी पायी जायचं. चला कलेक्टर तहसील करायला पायी पायी, पंचायत समितीत पायी पायी, सगळी कामं लोकांना घ्यायची, परवत जायचं. कुठे हातांदारावर 1 रुपया त्याला खर्च नाही. या गरीब कार्यकर्त्याला संधी मिळाली असती का. दिलीप मोहितेनं अशा अनेक लोक गेली. इथं आहेत, विलास कातोर आहेत, ढोले आहेत, या सगळ्या लोकांना, किंवा अरुण चौधरी असतील, विचारा 105 दिवस सजा, हाना मारा पार फायरिंग सहित सगळं भोगलं नाही. त्याच्याकरता माझं मार्केट कमिटीचं गेलं. बाबा आहे साक्षीला. मार्केट कमिटी आमची किती अरुणचा अंबारेचं पद गेलं. घालवलं नाही सगळ्या गोष्टी. पण एखाद्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा असेल तर त्याची पर्वा दिलीप मोहिते कधी करत नाही. आणि म्हणून तालुक्याच्या राजकारणामध्ये आमदार असो किंवा नसो, तालुक्याच्या राजकारणामधली माझी पकड संपली असा अजिबात समजू नका. राजकारणामध्ये कशा पद्धतीचे निकाल लागतात हे आता मी तुम्हाला सांगायला नको. मी आता आम्ही बरोबर आहोत, भारतीय जनता पक्षाबरोबर आहे, शिंदे सेनाबरोबर आहे, आम्ही सगळे बरोबर आहोत. आमच्या सहकार्याबद्दल आम्ही टीका करायची किंवा त्यांच्यावर आक्षेप घ्यायचा म्हणून माझ्याच नेत्यावर आक्षेप घेतासारखा होईल. नाहीतर ज्या ठिकाणी मला माहिती आहे की वाजवण्यासारखे गाव 250 लोक आम्ही मुंबईवरून आणली आणि अख्खं गाव आणि मला 60 मतं पडतात. होईल गाव तसं. असे कित्येक ठिकाणी गमती जमती झाल्यात, कशा झाल्यात मला माहिती नाही. मला त्याच्यावर आक्षेप घ्यायचा नाही. त्याला आता जे झालं एकदा निकाल लागला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. परंतु एक गोष्ट मात्र नक्की सांगतो की खुदा के हात देर है अंधेर नाही. जो चोर असतो, लबाड असतो, काही ना काही चूक करत असतो. तशीच या तालुक्यामध्ये त्यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये चूक केली. आज त्यांचं पद गेल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला सांगतो. उद्या काय कोण निर्णय घेईल तो घेईल, पण सत्य वाटतं अशी आहे की त्यांना घरी जावं लागणार आहे. कारण तुम्ही आत्तापर्यंत कुणाचेच नाही. स्वर्गीय नारायणराव पवारांचा तुमचा सासरा नारायणरावांचा हा डोळी
एकमेकाला कधी बरोबर राहिलं नाही. आणि तुम्ही मात्र तिकडे असायचे का? कामा करता. आज तुम्ही आमच्याकडे होतात कामा करता. तुमचा दुसरा व्यवसाय का हो? ठेकेदारी. मग कुणाची ठेकेदारी केली? खेड तालुक्यातली कामं सुरू घेतली ना, दुसरी जनावर घ्यायची करायची. हाच तुमचा आज काय हाच धंदा आहे. कुठे तुमची फॅक्टरी आहे, कुठं काय आणखी नाही. तुम्ही नावं ठरता की हे असं करतात, ते दादागिरी करतात. आजही त्यांनी मेल पाठवला, दिलीप मोहितेची दादागिरी आहे. मी पडलो तरी कुणाला बऱ्याच शब्दांनी बोलले का? माझी दादागिरी असतील ते काही काही लोकांनी जो दंगा राज केला मी माझ्या उद्याने पाहिला. मला माहिती आहे काय निवडून बदल असतो. ज्या लोकांनी मला 14ला पाडलं त्यांनी 19ला निवडून दिलं, ज्यांनी 24ला पाडलं ते उद्या दिलीप मोहितेला आमदार केल्याशिवाय राहणार नाही, मला खात्री आहे. हेच लोक आहेत. लोकांची मस्ती करून जमत नाही. गळ्यामध्ये माळ घालायची, टक्क्या लावायचा, रामकृष्ण हरे म्हणायचं आणि माझ्या पीएला कलेक्टर कचेरी माधवच्या बँची करून शिवाय देऊन वर्ण टाकून दिली. अरे हिंमत असेल ना माझ्या तोंडावर शिवाय देऊन टाकून वर्ण टाकून दाखव, तुला दिलीप मोहिते काय ते कळेल. अरे तुम्ही एखाद्या पद आलं की त्या पदाचा सन्मान केला पाहिजे, नीट वागला पाहिजे. तुम्हाला ते सुद्धा कळत नाही. कशाला रामकृष्ण नाव घेऊन त्यांची बदनामी करता? कशाला स्वतःला वारकरी म्हणता? मी आया असं आहे, माझ्या घरात माल नाही, विशुद्ध शाकाहारी. आमचे चेअरमन श्री सगळ्यांना सांगितलं व माझ्या घरी जेवायचं असेल तुम्हाला शाकाहारी खावं लागेल. ते आहे काय आहे. आम्ही बँकेत काम करू, सगळ्याला माहिती माझा डाबा घेऊन जातो. बँकेमध्ये माझी भूमिका एकदम स्पष्ट असते. आमच्या सगळ्या सहकार्यांना माहिती. तो विषय दादांच्या पुढे एक विषय आला मला मान्य होता. मी सांगितलं मला हा मान्य नाही. दादा म्हणले त्यांचा मत बनवा आणि घ्या. केलं माझं. मला जे वाटतं ते मी करतो. मी फार स्पष्ट होत आहे. मी कधी मिटिंगला गेलो नाही तर मी कधी म्हणत नाही माझा भत्ता करा. मी मिटिंगला असेल तरच भत्ता घेतो. मी स्वच्छ वागतो, स्पष्ट होत आहे आणि बँकेला काय अडचण करत नाही. या ज्या चांगल्या गोष्टी त्या बँकेमध्ये करण्याचं काम करतो आणि म्हणून हे सगळे लोक माझा आदर करतात. बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारा, सगळ्यांना विचारा. त्यांना ब्लॅकमेल करायचा धंदा मी कधी करत नाही. अधिकाऱ्यांना अडचणी आणायचे काम कधी मी करत नाही. माझं काम सरळ. आणि उद्या सुद्धा जर उद्या नाही त्या पदावर आता आलं तर हसत हसत बाजूला जाईल ना. राजकारणी काय माझी मक्तेदारी का? माझा बाप कोणी आमदार होता का खासदार होता? काही नाही. माझी काही मक्तेदारी नाही. मला दुःख वाटत. आज वाटतं का तुम्हाला माझं काही दुःख आहे? मला काही दुःख वाटत नाही. मी रोज लोकांची कामं करतो, लोकांच्या सुख दुःखात जातो. मी सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे आणि सर्वसामान्यपणाने राहतो. आम्ही उभे येतात. माझी बायको असेल, मी असेल, तुम्ही माझ्या घरी आला, मी नसलं तरी माझी बायको स्वागत करते. कमीत कमी चहा देण्याचं काम आमच्याकडे त्या ठिकाणी केलं होतं. सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माणूस, सर्वसामान्य असेल, मी असेल, तुम्ही माझ्या घरी आला, मी नसलं तरी माझी बायको स्वागत करते. कमीत कमी चहा देण्याचं काम आमच्याकडे त्या ठिकाणी केलं होतं. सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माणूस, सर्वसामान्य मी राहतो. मी व्यवसाय आजपासून करत नाही. मी 1983-84 साली माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय केला. 85 साली मी बिल्डर झालो. आज आहे का व्यवसाय माझा? आज नाही. त्या काळामध्ये मी प्रॉपर्टी घेऊन ठेवला. आज करत नाही. मी पहिला सरपंच होते की माझ्याकडे वनवाणी येणी होती. सगळ्यांना माहिती आहे. मी पहिला संचालक होतो जिल्हा बँकेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये. जिल्हा परिषदेत गेलो. माझी बायको गेली. माझ्यावर प्रेम असल्याशिवाय लोकांनी केलं नाही. तिथनं बाजूला आलो. मी ग्रामपंचायत सरपंच झालो. माझ्या घरात कोणी परत ग्रामपंचायत नाही. मी जिल्हा परिषदेला त्यानंतर माझं कुणी नाही. आता तर ओपनची जागा दिसते. मला करता आलं असतं. आवडलं नाही. पण मी एका ठिकाणी अडकलो असतो तर बाकीचे माझे सगळे सहकार्य अडचणी राजकारणातल्या काही चुका नसतात. माझ्या जवळच्या सहकार्याने मला धोका दिला. ज्यांना मी कुणाला सोसायट्या काढून दिल्या, कुणाला आणखीन वाहिले, ते लोक माझ्याबरोबर भाषण करताना मी पाहिले ना, त्या विसरतोय ठरवू नये. तर सगळ्या ज्या लोकांना मी मोठे केले त्यातले अनेक लोक कसे वागले ते मी पाहतोय. आणि मग तुम्ही ज्यांना मोठे करतात, जवळचे आहे, ज्याच्या विश्वास ठेवतात, तेच जर विश्वासघात केला तर राजकारणामध्ये उलटं पालटं व्हायला वेळ लागत नाही. हे घडलेलं आहे. मग काहींना पाहुणे रावले आठवले, हा माझा नातेवाईक, लांबचा नातेवाईक, आता किती नातेवाईक आहे ते भले आलं मला माहित नाही. पण त्या नातेवाईकांना सुद्धा घालूनच ओरडावं लागेल. दुसरं काही त्यांच्या वाटायला येणार नाही. मी 6 निवडणुका लढल्या. कुठल्याही माणसाने, नातेवाईकांनी किंवा कोणी सांगत त्याचा गैरफायदा घेतला नाही. कुणाचा 1 रुपयाला निघताना कुणाला मी 10 रुपये खर्च करायला लावले नाही. मी माझ्या हिमतीवर निवडणूक लढल्या, हिमतीवर उभा राहिलो.
आज काय चालू आहे, ज्या ज्या कार्यकर्त्यांनी खर्च केले, ज्या ज्या नातेवाईकांनी खर्च केले, गेले, संपले, आगळा बॉम्ब, अशा प्रकारची अवस्था आहे. त्यामुळे नातेवाईकांचा गैरफायदा घेणार नाही, कार्यकर्त्याचा गैरफायदा घेणार नाही, अशा प्रकारचं वर्तन आतापर्यंत ठेवलंय. माझी आपल्या सगळ्यांनी नम्र विनंती आहे की निवडणुका येतात, निवडणुका जातात, परंतु आपण एकमेकाला दिलेलं प्रेम हे अबाधित राहिलं पाहिजे, माणुसकी टिकली पाहिजे आणि सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून नेहमी आपण काम केलं पाहिजे. माझ्या अखंड हयातीमध्ये मी सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून काम केलेलं आहे, त्यांना मदत करण्याचं काम केलं. बँकेचे कर्ज देत असताना सगळ्या तुमच्या कुठल्याही शाखा अधिकाऱ्याला विचारा, मी कधी म्हणलं नाही की मला आल्याशिवाय, मला विचारल्याशिवाय कर्ज करायचं नाही. ठीक आहे, माझी मुक्तीदारी डोळे घ्या, त्याची कागदपत्र असतील त्याला देऊन टाका. अण्णासाहेब पाटील जे कर्ज व्यवस्था आहे त्याच्यातनं तुम्ही देऊन टाका, ट्रॅक्टर द्या, काय द्यायचं ते द्या. आणि त्याचा ट्रॅक्टर माझ्याकडे पूजेला आला म्हणजे असला बी कधी हकीकत जाणार नाही, कारण बँक ही शेतकऱ्यांची, तुम्ही मालक आहात. आम्ही 5 वर्षाकरता आहोत,